तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरण याचे काही प्रश्न जे बहुतांश परीक्षेला रिपीट झालेले आहेत आणि याही पुढे ते प्रश्न बहुतांश परीक्षेला पुढे रिपीट होणार आहेत. तर मित्रांनो, आपण हा जो मराठी प्रश्नसंच सराव हे पाहिला आहे. तर आपण दर तिसऱ्या दिवशी मिळून 25 क्वेश्चन घेणार आहोत अलग अलग टॉपिकवर. तर तुमचा रिस्पॉन्स चांगला मिळाला तर मी तुम्हाला दर चौथ्या दिवशी तुम्हाला 25 प्रश्न सरांचा सराव घेणार आहोत. तर आज आपण बघणार आहोत पहिला प्रश्न, 2 शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे संयोग चिन्ह वापरते. मित्रांनो, 2 शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात तर संयोग चिन्ह वापरतात. त्याच्यानंतरचा मित्रांनो पुढचा क्वेश्चन आहे, पुढील शब्दामधून अनेक वचनी शब्द ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो अनेक वचनीचं आहे वाटा. तर अनेक वचनी शब्द आहे वाटा. निरूपचा होऊ शकत नाही, मार्गाचा होऊ शकत नाही, शब्दाचा अनेक वचनी होऊ शकत नाही. वाट वाटा. तर पुढचा क्वेश्चन बघणार आहोत मित्रांनो आपण, वेगळा अर्थाचा शब्द चपला, सौदामिनी, विद्युत. तर मित्रांनो, हे चपला, सौदामिनी आणि विद्युत हे जे प्रश्न आहे, चपला झालं, सौदामिनी, विद्युत हे चपलाचे समानार्थी शब्द आहे मित्रांनो. समानार्थी हे चपलाचे समानार्थी शब्द आहे मित्रांनो. तर वेगळा शब्द आपल्याला निघणार आहेत सविता. भोंगा या शब्दाला समानार्थी शब्द निवडा. तर मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे हा जर खरंच डिफिकल्ट आहे मित्रांनो. तर भिंगाचं भोंगा होऊ शकत नाही, पक्षी होऊ शकत नाही, कीटक होऊ शकत नाही. तर याचं उत्तर आहे मिलिंद उत्तर आहे मित्रांनो याचं. तर आपण पुढचा क्वेश्चन बघणार आहोत मित्रांनो, कडा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. तर मित्रांनो, याचं कड्याचं काय, कड्यावरून होऊ शकणार नाही, कड्यावर नाही होणार, कड्याला नाही, तर कडा, कडा आणि कड्या. दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात तर संयोग चिन्ह. हरिहर या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते तर संयोग. मागचाच क्वेश्चन रिपीट झालेला आहे मित्रांनो, संयोग चिन्ह. तर प्रश्नचिन्ह मित्रांनो असं असतं बघा, त्यानंतर उद्गार चिन्ह असं असतं बघा, संयोग चिन्ह असं असतं बघा, अवतरण चिन्ह असं असतं बघा. तर मित्रांनो, आता पुढचा क्वेश्चन बघणार आहोत, पायरीने ठेवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ निवडा. तर याचं मित्रांनो उत्तर योग्यतेने वागविणे हे बरोबर उत्तर आहे मित्रांनो. योग्यतेने वागविणे, पायरीवर बसणे असू शकत नाही, अपमान करणे नाही, योग्यता दाखवणे नाही. तर उत्तर आहे योग्यतेने वागविणे. तर मित्रांनो, आता पुढचा क्वेश्चन बघणार आहोत आपण, अडरानात शिरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ निवडा.
वाकडे शिरणे का? नाही. वेड पांघरणे का? नाही. अज्ञानी का? नाही. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, बघा याचं उत्तर आहे मुद्द्याला सोडून जाणे. हे बरोबर उत्तर आहे याचं. खालील शब्दाचे अनेक वचन कोणते? म्हैस, म्हशी, म्हस, म्हशी. त्याचं उत्तर आहे मित्रांनो म्हशी. खालीलपैकी कोणता एक स्वर आहे? कोणता एक व्यंजन नंतर आहेत? उत्तर आहे मित्रांनो याचा